मित्रांनो आपण घेऊन आलो नारळ, तर नवीन बांबू बी काढलाय. तर मित्रांनो आज आहे हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आहे आपलं नवीन वर्ष आणि गुढीपाडवा. तर आपण त्याच्यामुळे तो आपलं चाललं मित्रांनो आता आपलं गुढीचं उभारायचा कार्यक्रम. अँड हे आपण सगळं नवीन नवीन आणले मित्रांनो. नारळ बी आत्ताच झाडावरनं काढले, बांबू पण आपण नवीन घेतलाय अँड बाकीचं पण मित्रांनो आपल्याला घ्यायचं. तर चला आता फटाफट आपण गुढी उभारून घेऊया. मित्रांनो आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्ष. तर तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो आपल्या फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नव वर्षाच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो आता आपली पूजा वगैरे एकदम आवरलेली आहे. तर बघू शकताय तुम्ही पूजा झाली आता आपली मस्त आणि गुढी पण उभारलेली आहे. तर मित्रांनो आता आपलं पूजेचं काम तर संपलंय, पण मित्रांनो आपल्याला अजून एक काम आहे. तर ते आणायचं अजून मग करायचं आपल्याला ते काम. तर आता जाणार आहेत मित्रांनो, पप्पा आणि भाऊ जाणार आहे आणि मग जाणार आहे करायचं आपल्याला ते काम. तर चला आता फटाफट आवरूया. आता हे जाऊन येतील. अरे जाकी पटकन अरे या नारळ खायला. मित्रांनो नारळ बघा थोडासा मस्त मलाईवाला नारळ आहे, स्मूथ आहे, स्मूथ एकदम स्मूथ. मित्रांनो चला आता ते घेऊन येतील आणि मग ते काम करायचं आपल्याला, पण तोपर्यंत मी तुम्हाला दाखवू नाही शकत. तर चला आता फटाफट आपण तोपर्यंत बाकीचं आवरूया आणि मग करूया आपण ते काम. मित्रांनो हे बी सांगतो कसं दिसतंय, चांगलं दिसतंय ना? हा मित्रांनो चांगलं दिसतं असं म्हणतो आहे का नाही. A few minutes later. मित्रांनो आज बघू शकता तुम्ही, आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जरा धार्मिक काम चालू आहे आमच्याकडे. हे बघू शकता पियूष चढलेला आहे वरती झाडावरती. आज आपल्याला हा झेंडा बदलायचा आहे. दरवर्षी कार्यक्रम असतो आपला, फिक्स असतं ते झेंडा बदलणं गुढीपाडव्याच्या दिवशी. बांबूला सपोर्ट देऊन खाली सोडावा लागतो कारण तो बांबू लय जड आहे आणि तुम्ही वर बघू शकता किती उंचपर्यंत आहे. असं दिसणार नाही तुम्हाला, पण ऑलमोस्ट 70 ते 80 फूट वर आहे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता हे आपण खाली उतरवलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती उंचावरून आपण खाली उतरवलेलं आहे. आज आपला लखेश थांबलेला आहे इथं. आता या नवीन झेंड्याची लोडिंग चालू आहे. लोडिंग झाल्या मग फायरिंग होणार आहे मित्रांनो. लवकरच भगवा फडकतोय आपला. हे बघा मित्रांनो झेंडा आता लोड झालेला आहे. तर मित्रांनो हे बघू शकता आता तुम्ही आपला झेंडा वरती पोहोचलेला आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं झेंडा लोड होत होता, आता आपला झेंडा फायर करत आहे. आणि आपला पियूष अजून पण झाडावरती, एवढं संकट आहे त्याच्यावरती पण तो काय तिथून हालायचं नाव घ्यायला. आता संकट असं आहे तुम्ही मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी संकट बोलत होतो ते संकट म्हणजे का हे बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला जरा डिटेल मध्ये दाखवतो. असे पूर्ण झाडावरती आहे मित्रांनो. या सगळ्या झाडावरती ते मुंग्या आहेत.
पण त्याला चावले नाही. एक पण चावली नाही मित्रांनो अजून मला. मित्रांनो त्यांना माहिती आहे आपल्याला काय करणार नाही, त्यामुळे ते काय मला चावत नाही. तर मित्रांनो आता आपण तुम्ही बघू शकता इथं घोडी आणि आपला झेंडा दोन्ही पण आहे. आणि आता मित्रांनो आपल्याला घोडी खाली घ्यायची आहे. आपल्याला आता जायचं रानात, त्यापूर्वी घ्यायची आपल्याला घोडी मित्रांनो खाली. मित्रांनो तुम्ही बघा दरवेळेस मित्रांनो तो झेंडा आहे ना तितक्या उंच आपली गुढी असते, बट ह्या वर्षी आपण एवढा उंच नाही घेतलेली. ह्यावेळेस आपण छोटाच बांबू घेतला आणि त्याच्यावरतीच मित्रांनो हे आली. आता आपण सोडून यायला घेऊया. A few moments later. आता निघालोय आपण आपल्या इथल्या कामावरून. झेंडा वगैरे हे केलेला आहे आपण. आणि आता निघालो मित्रांनो आपण खालच्या रानात. तुम्ही बघू शकता जरा आकाशाला शो आल्यागत वाटतं आता झेंडा लावल्यावर, तर भारी वाटतं आता मित्रांनो. तर चला आता आपल्याला जायचं मित्रांनो आता केळीची रोपं लावायला, मिरचीची रोपं लावायला. घेऊन गेलेत सगळेजण रोप वगैरे. आणि आपण घेतलं मित्रांनो ड्रम, आपल्याला पाठीमागनं पाणी घालायला. चला आता जाऊया आणि केळीची रोपं लावायला सुरू करूया. तर मित्रांनो चला आता आपण निघालोय घरी. 4 वेळ झाले की मोठं. आणि पावसाचं वातावरण एकदम फुल, सगळीकडनं विजा वगैरे लावतात इकडं, एकदमच डेंजरमध्ये. तिघींना हातात. तर चला आता घरी जाऊया आपण. काय?